मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की संविधानाबद्दल आजकाल सगळेच लोकं बोलतायत आणि बोललेही पाहिजे आणि त्याच निमित्तानं संविधानाचा अंतर्भाव हा शालेय शिक्षणामध्ये देखील असला पाहिजे. या मागणीसाठी समाजातली आपल्या समाजातली काही शिक्षण तज्ञ आहेत, अगदी साहित्यिक विश्वातली काही मंडळी आहेत. त्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना कालच पत्र दिलंय आणि मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना अशी मागणी केलेली आहे, की संविधानाचा अंतर्भाव हा शालेय शिक्षणामध्ये असला पाहिजे. आणि या भूमिकेमागे असलेले दोन चेहरे आज आपल्या सोबत आहेत. मारुती शेरकर सर आहेत, उपक्रमशील शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर संभाजी भगत आहेत, लोकशाहीर आहेत. ही दोन मंडळी आज आपल्याशी बोलणार आहेत आणि सांगणार आहेत, की नेमकी याच्या मागची भूमिका काय. मारुती शेरकर सर, सुरुवातीला मी तुम्हाला विचारू इच्छितो, की संविधानाबद्दल प्रत्येक माणूस सजग असलाच पाहिजे असं सगळेच जण म्हणतात. पण जेव्हा संविधान शिक्षणामध्ये असलं पाहिजे, शिक्षणात त्याचा अंतर्भाव असला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा शिक्षक म्हणून तुमची काय भूमिका आहे ही सांगा? जय संविधान, जय भारत. सागर दादा, परिस्थिती अशी आहे की आता गेली अनेक वर्ष 25 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये असताना असं एक लक्षात येतं की आपण जो परिपाठ आणि जे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, उद्देशिका संविधानाची आपल्या, याचं केवळ यांत्रिक असं उच्चारण केलं जातं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण भारत हा म्हणजे देश म्हणजे नेमकं काय, समाज म्हणजे काय, बांधव म्हणजे काय, किंवा उद्देशिकेतील जी मूल्य व्यवस्था आहे, म्हणजे ती आपली जीवन मूल्य आहेत. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, म्हणजे प्रसंगी शिक्षक सुद्धा इतका प्रचंड असा दबावाखाली असतो, तो स्वतःच निर्भय नसतो, तर ती घडवणारी तो पिढी ही जी काही असेल ती निर्भय कशी असू शकेल. म्हणजे ही जी मूल्य कागदावर आहेत असं मला वाटतं, ती प्रत्यक्षात यायला हवीत, किंबहुना मी असं म्हणतो की ती कागदावर कोरली जावीत. हे स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, समता तर हे त्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे, किंवा घरात मुलगा मुलगी किंवा हे स्त्री भ्रूण हत्या, हे हे सगळं काही आपण आतापर्यंत जी काही शिकलेल्या किंवा चांगल्या पॅकेजवाल्या ज्या काही पिढ्या आहेत आता, पण म्हणजे जसं स्त्री भ्रूण हत्या वगैरे हे सगळं खूप साऱ्या श्रीमंतांच्या घरी घडतं, आदिवासी गरीब लोकांकडे हे घडत नाहीये. मग हे आपल्या शिक्षणात कुठेतरी उतरलेलं नाहीये, रुजलेलं नाहीये, पाझरलेलं नाहीये असं मला वाटतं. आणि म्हणून त्यासाठी केवळ त्याचं म्हणजे अभ्यासक्रम, पुन्हा मग ते अभ्यासक्रमाचं दळण दळत बसायचं असं नाहीये. जसं जॉर्ज बर्नार्ड शॉ असं म्हणतात की एज्युकेशन थ्रू टेक्स्टबुक इज मिनिंगलेस इफ इट डझंट मेक ए गुड ह्युमन बिईंग. म्हणजे संस्कारांचं जे रुजणं व्हायला हवं ते व्हायला हवं, आणि त्यासाठी शिक्षकांमध्ये एक वन मोर ट्रेनिंग, प्रशिक्षण असं नव्हे, तर त्या मूल्यांचा जयघोष उद्घोष त्याच्यामध्ये व्हायला हवा, म्हणजे असा तनामनामध्ये रुजायला हवा, तर ते काहीतरी आपल्याला नवं काहीतरी निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं. आणि हाच विषय धरून मला संभादादांना विचारायचंय. तुम्ही लोकसंगीतामध्ये, लोकसाहित्यामध्ये आहात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना घडवायचं असेल आणि संविधानाबद्दल घडवायचं असेल, तर तुम्ही याच्याकडे कसं बघतायत संभादादा? एकतर भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे, या सरनाम्याला मी भारतातल्या लोकांच्या मुक्तीचा जाहीरनामा असं सातत्यानं म्हणत आलेलो आहे. आणि तो फक्त भारतीय जनतेच्या मुक्तीचा जाहीरनामा नाही, तर तो समग्र मानवजातीच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे. ही जी मूल्य व्यवस्था जी आहे ती अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी आहे. भारतानं हे संविधान स्वीकारलं त्याला 70 वर्ष झालेली आहे, परंतु ते ज्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पोहोचायला पाहिजे होतं ते पोहोचलेलं नाहीये. ते मागे एकदा 15 ऑगस्टला मी संविधानातच कार्यकर्ता असल्यामुळे 4 कॅमेरे घेऊन मी मुलांना मुंबई शहरामध्ये पाठवलं आणि रस्त्यातल्या माणसांना विचारायला सांगितलं की संविधान काय आहे. तर आम्हाला जो डाटा आमच्याकडे आला तर जवळजवळ 94% लोकांना संविधान काय आहे माहीत नाही. तर ही परिस्थिती आपल्या देशाची आहे आणि ही परिस्थिती घडण्यामागे जी कारण मीमांसा आहे ती खूप मोठी आहे. कारण या देशामध्ये लोकशाही क्रांती
चं पर्व जे व्हायला पाहिजे होतं ते न होता आपल्याकडे जी संविधान आलं त्याच्यामुळे ती मूल्य व्यवस्था जी आहे ती रुजली नाही. दुसऱ्या बाजूला संविधानाच्या मूल्यव्यवस्थेचे विरोधक जे धर्मांध लोक आहेत किंवा जे धर्मराष्ट्राच्या मार्गाने जाणारे लोक आहेत, यांना ही मूल्यव्यवस्था अमान्यच होती आणि त्यांनी या यंत्रणांमध्ये राहून ही मूल्यव्यवस्था दडपण्याचं कारस्थान 70 वर्ष केलं आणि शेवटी आता धर्मांधांचं राज्य आल्यानंतर तोंड देखील ते संविधानाच्या पाया पडतायत आणि आतून संविधानाचा खून करतायत. हे वारंवार लक्षात येत आहे. ज्या पद्धतीनं ते सगळे कायदे बदलतायत, कायदे नवे आणतायत, हे जर सगळं बघितलं तर हे भयावह आहे. आणि हा काळ असा आहे की आता याच्या विरुद्ध लढणारी पिढी जी आहे तिलाच नीट माहित नाही की नेमकं संविधान म्हणजे आपल्या मुक्तीचा जाहीरनामा काय आहे हा त्यांना माहितच नाहीये. तर ते निर्णय पक्षांमध्ये इकडे तिकडे फिरत राहतात. आणि म्हणून मुळातून काम करायचं असेल तर पहिलं मुलांवर काम केलं पाहिजे. आणि मुलांवर काम करायचं असेल तर एक शाळेच्या आतमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि दुसरं शाळेच्या बाहेर, अशा 2 ठिकाणी ते काम करायला पाहिजे. आणि ते आपण सिलेबसच्या माध्यमातून, सिलेबसमध्ये काही ठिकाणी 5वी पासून थोडं थोडं संविधानाचे धडे आहेत, परंतु परिस्थिती अशी आहे की या देशामधले शिक्षकच जागरूक नसल्यामुळे संविधानाच्या प्रती ते पोचत नाही. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की शिक्षकांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. आणि 18 वर्षाच्या मुलाला तुम्ही संविधानाच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार आहे आणि 17व्या वर्षी ती मुलं जी आहेत, मुलं हे 12वी मध्ये असतात. तर मग 1ली ते 12वी मध्ये जे काही संविधान शिकलं आहे त्याचा त्या सगळ्या मूल्यव्यवस्थेत ते कल्मिनेशन हे 12वीच्या स्तरावर व्हावं आणि 12वीच्या सर्व माध्यमांना, सर्व स्तरांवर हे एक 50 मार्काला तो अभ्यासक्रम असावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. हे शाळेच्या आतमध्ये. शाळेच्या बाहेर जे आहे ते काम मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. विद्यार्थी संघटना असतील किंवा इतर राजकीय पक्ष आणि इतर संघटना असतील, त्यांनी हे शाळेच्या बाहेर सुद्धा केलं पाहिजे. आणि त्याचं एक प्रारूप म्हणून किंवा त्याची एक सुरुवात म्हणून आम्ही माणुसकीच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. आम्ही वस्त्यांमध्ये डोर टू डोर कॅम्पेन करून जी संविधानाची मूल्य व्यवस्था जी आहे ती घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम एका बाजूला करतो आहोत. आणि त्याच घरातली मुलं दर रविवारी एकत्र करून त्यांच्या शाळा भरवून, माणुसकीच्या शाळा भरवून त्यांना मूल्य व्यवस्था जी आहे संविधानाची ती देण्याचं काम करतो आहोत. हे शाळा फार सोप्या आहेत. भारताच्या झेंड्याचं आम्ही रोहन करतो, त्याच्यानंतर प्रियांबल म्हणतो, त्याच्यानंतर गाणी म्हणतात, त्यानंतर खेळतात, त्याच्यानंतर गोष्टी सांगतात मुलं आणि ही सगळी मूल्यांच्या गोष्टी असतात, मूल्यांचे खेळ असतात. आणि त्याच्यानंतर खाऊ दिला जातो आणि जाताना त्या मुलाला सांगितलं जातं, मुलाला किंवा मुलीला, की तू जाऊन आपल्या आईच्या पाया पडायचं आणि सांगायचं मी माणुसकीच्या शाळेत गेले होते किंवा गेलो होतो. त्या आईला मोठं आश्चर्य वाटतं आणि दुसऱ्या शाळेच्या वेळेस ही आई स्वतः येते, आई किंवा वडील, तर आमच्या माणुसकीच्या शाळेच्या बाहेर पालकांची गर्दी असते. ही नेमकी शाळा आहे काय? तर हे शाळा बाह्य आणि शाळा अंतर्गत अशा दोन्ही पातळ्यांवर हे काम करण्याची गरज आहे. आज आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. या मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर महाराष्ट्रातल्या आघाडीच्या विचारवंतांच्या, लेखकांच्या, कवींच्या, कलावंतांच्या, नाट्य दिग्दर्शकांच्या, सिनेनिर्मात्यांच्या सह्या आहेत. आणि आम्ही वाट पाहतो आहोत की माननीय मुख्यमंत्री याला कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहेत, माननीय शिक्षण मंत्री या बाबतीत काय विचार करतायत, आम्ही वाट पाहतो आहोत. आणि त्याला जर रिस्पॉन्स मिळाला तर खूप बरं आहे, नाहीतर तुमच्यासारख्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांनी हा जो इश्यू आहे तो हातामध्ये घ्यावा असं मला वाटतं. अगदी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला तुम्ही संवाददाता. तुम्ही मूल्यव्यवस्थेबद्दल बोललात आणि माणुसकीच्या शाळेत प्रियांबल मुलांना वाचवण्यात, मुलांकडनं वाचून घेण्यात येतं, त्यांना ते समजावून सांगण्यात येतं असं तुम्ही सांगता. तेव्हा मला असं वाटतं की या ठिकाणी प्रास्ताविकेमधला धर्मनिरपेक्ष शब्द काढून पंथनिरपेक्ष शब्द घुसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो लहानपणापासून मुलांवरती तो रुजवण्यात येणार आहे. आता अशा 2-3 बॅचेस निघाल्या ज्यांनी आता धर्मनिरपेक्ष सोडून पंथनिरपेक्ष असा एक शब्द आता ते घेऊन चाललेले आहेत. तर हा एक कल्चरल एक रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशन करण्याचा असा एक प्रयत्न आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं बघतो की कल्चरली जर आपल्याला मुलांना तयार करायचं असेल आणि त्यांना संविधानाचे मूलभूत जी चौकट आहे ती अबाधित ठेवून जर त्यांना सांगायचं असेल तर त्याच्याकडे आपण कसं बघतोय?
कसं आहे की याच्यासाठी जे करावे म्हणजे आता आम्ही एका बाजूला हे पत्र पाठवलेलं आहे आणि शाळांच्या याच्यामध्ये ते धर्मनिरपेक्ष शब्दांसाठी तर आपण त्यासाठी अडून बसलं पाहिजे आणि त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. परंतु त्याच्या पुढे जाऊन भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था अंतर्भूत असलेला सीबीएसईचा जो सिलेबस आहे तो कापण्यात आल्याची बातमी काल आलेली आहे. अगदी म्हणजे एका बाजूला मी पत्र पाठवतोय की याचा अंतर्भाव करा आणि दुसऱ्या बाजूला हे कटिंग चाललेलं आहे. तर त्यामुळे मी सातत्यानं म्हणतोय की रणांगणामध्ये दोन शक्ती आहेत आता येणाऱ्या काळातल्या. एक आहे संविधानवादी शक्ती आणि दुसरी आहे संविधानाचा विरोध करणारी जी राष्ट्रविरोधी विघातक शक्ती आहे आणि धर्मांध शक्ती आहे. ही युद्ध सुरू झालेलं आहे आणि या युद्धामध्ये आता विद्यार्थी चळवळी असतील किंवा युवकांच्या चळवळी असतील किंवा बाकीच्या ज्या सगळ्या चळवळी आहेत या चळवळीने उतरलं पाहिजे. मुठभर साहित्यिक मुठभर काही आमच्यासारखे जे धडपडणारे कार्यकर्ते हे काही जास्त काही करू शकत नाहीत. याला एक राष्ट्रव्यापी मोठं स्वरूप देण्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणता की हे का करताय, तर मूलतः त्यांचा संविधानाला विरोध होता. संविधानाच्या मूल्यव्यवस्थेला विरोध असताना ते काही काळ गप्प बसले आणि आतून आतून संविधान पोखरण्याचं कारस्थान केलेलं आहे. आता सत्ता आल्यानंतर सुद्धा ते संविधानाला डोक्यावर घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला संविधानाचा खून करतायत. ते जसं संसदेच्या पाया पडले त्याच वेळेस मला वाटलं होतं की संसदेच्या पाया पडले म्हणजे संसदेचा पायरी हे काढून टाकणार. नंतर ते संविधानाच्या पाया पडले तर मला माहित होतं की हे संविधानाचा खून करणार. कारण यांची जुनी पद्धत आहे. गांधीजींना मारलं तेव्हा नथुराम गांधीजींच्या पाया पडला होता असं मला कळतंय. आणि फार जुनी गोष्ट सांगायला झालं तर तुम्हाला माहितीच आहे की गावामध्ये बोकड कापताना तो बोकड कापणारा माणूस जो आहे तो पहिलं बोकडाला काय करतो, पाणी पाजतो नंतर कापतो. ही त्यांची हजारो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार ते संविधानावर जिथं मिळेल तिथे हल्ला करतायत. ज्या पद्धतीनं ते आता अंगावर आलेले आहेत हे पाहता आपल्याकडे फार कमी वेळ आहे आणि म्हणून हे महाराष्ट्रामधले जे काही विचारवंत आहेत यांना एकत्र करून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. मिशन माणुसकीच्या माध्यमातून आम्ही माणुसकीच्या शाळा उभ्या केलेल्या आहेत. आम्ही हे करू शकतो. मोठी चळवळ जर उभारायची असेल तर विद्यार्थ्यांनी खास करून युवकांनी खास करून याच्यामध्ये उतरावं अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे अर्थात एक मास मुवमेंट उभी राहिली पाहिजे असं तुम्ही Exactly. सरळ सरळ शेरकर सर, मला यालाच धरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. तुम्ही विद्यार्थ्यांसोबत काम करताय आणि देशभरामध्ये गेल्या काही 5 एक वर्षात मॉब लिंचिंगच्या घटना घडल्यात, फेक न्यूजच्या घटना घडल्यात आणि हे सगळं घडलं की मूल्य शिक्षण नसल्यामुळे, संविधानाची Exactly. जाणकारी नसल्यामुळे. तर या संदर्भात आपण कसं बघताय की मॉब लिंचिंग सारखी इतकी घृणास्पद घटना बरोबर. घडते आणि ही करणारी शाळेत जाणारी मुलं असतात जी दगड घेतात आणि कोणाही बरोबर. चालणाऱ्या व्यक्तीला मारतात. तर त्याच्याबद्दल सर काय बरोबर. सांगाल? मला आधी हा जो आता तुमचा आधीचा जो प्रश्न होता त्याबद्दल असं बोलायचं आहे धर्मनिरपेक्षतेबाबत. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने हे 2 शब्द आले, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. सेनापती बापट यांनी असं म्हटलं बघा, हा देश माझा या कवितेमध्ये, की जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. आता ह्या तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येण्यापूर्वी मला हेच सांगायचं आहे की संविधान हे कुठल्या एका जातीचं, एका धर्माचं किंवा ते दलितांचं आहे, बौद्धांचं आहे किंवा काही असले जे काही सगळे मिथ काय म्हणतो ना आपण, मिथ असे जे आहेत सगळीकडे गैरसमज, ते जाणीवपूर्वक केलेत की काय असं मला वाटत नाही. कारण मी स्वतः ग्रॅज्युएट होईपर्यंत मला ते माझं वाटलं नव्हतं. म्हणजे की जरा थोडं त्या अंगाने एक पाऊल टाकलं आणि मग मला कळायला लागलं की जो वाचतो त्यांचे बाबासाहेब आहेत नाही का, अभ्यास करतो ते. तर मग जर हे आपल्या आता नंतर थोडा अभ्यास करताना असं लक्षात आलं की हे संविधान म्हणजे वेगळं काही नसून आपल्या ज्ञानोबा तुकोबांपासून किंवा संत कबीर असतील, बसवेश्वर असतील, ह्या सगळ्या संतांचा किंवा वारकरी पंथ असेल, प्रणामी पंथ असेल, असे अनेक पंथ आहेत आपल्याकडे. या सगळ्या पंथांचा हा सगळा अर्क आहे. आणि नंतरचे जे आपले महामानव आहेत नाही का, म्हणजे गाडगेबाबा, आपले कर्मवीर अण्णा, ह्या सगळ्या अगदी प्रबोधनकारांपर्यंत त्यांच्या विचारांचा हा अर्क आहे.
आणि म्हणून तो म्हणजे हा नवा नाही आपल्याला, हे संविधान काहीतरी आता आपल्याला दिलंय आणि नंतर त्या शेकडो बॅरिस्टर्सनी ती जी काही त्यांचं ते चर्चा, त्यांच्यातले ते मतभेद आणि मग ते हाती आलेलं नवनीत आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की जर हे रुजलं असतं थोडेफार हे विचार, तर अशा घटना घडल्या नसत्या मॉब लिंचिंगच्या वगैरे. म्हणजे ज्याला आपण मासेस म्हणजे मेनी ऍसेस, म्हणजे या मुलांच्या हाती कोणी दगड देतं, कोणी हे वेगवेगळ्या कलरचे डझनावारी झेंडे असतात, तो झेंडा घेतो. प्रसंगी आजही निवडणुका आल्या की रोजगार हमी सारख्या या पैसे कमावणाऱ्या या गोष्टी आहेत सगळ्या रोजानं यानं गाड्या भरून आणाव्या लागतात. किंवा 70 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळून किंवा आपली लोकशाही जर प्रगल्भ झाली असती किंवा त्या कर्त्या करवित्यांची स्वप्न जर साकार झाली असती, तर 70 वर्षानंतर मत विकलं ना गेलं नसतं ना. आता मत म्हणजे नेमकं काय, किंवा आपण म्हणतो पक्ष बदलला, पक्ष म्हणजे नेमका विचार, विचार मत, मत असेल तर मत म्हणजे आत्मसन्मान आहे नाही का, विचार ओपिनियन, ते ती भूमिका, त्याच्यावर ठाम राहता येण्यासाठी ती भूमिका असायला लागते. तर हे कुठेतरी होत नाहीये आणि मग कुठल्या तरी याला बळी पडणं, ज्याला आपण स्खलनशीलता म्हणतो, किंवा विचाराचा तो पाया कॉन्क्रीट नसल्यामुळे मग चला इकडे चला तिकडे असं सगळं होतं आणि मग हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. तर जर आपण लहानपणापासून म्हणजे आता मी जे काही भारतीयत्व हा विषय मी याच्यावर मुद्दाम घेतला, त्याला संविधान हा शब्द दिला नाही, त्या छोटीशी पुस्तिका केलेली आहे की इट इज अन एलिजिबिलिटी ऑफ अन इंडियननेस, किंवा तुम्ही आपण जर भारतीय आहोत तर भारतीयाची किमान पात्रता काय असावी नाही का. आणि त्या संदर्भात आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक मूल्यावर जसं जमेल तसं निरूपण केलेलं आहे की ते एक हँडबुक असेल आपल्या शिक्षकांसाठी, मुलांसाठी. आणि अर्थात रोज मुलांशी एखाद्या बोधकथेवर, महामानवांच्या एखाद्या घडलेल्या प्रसंगावर बोलत बोलत मुलांना ते कळायला लागतं. आणि मग एकदा हे का करायचं कळलं की मग ते कसं करायचं प्रश्न राहत नाही. ती मूल्यव्यवस्था त्यांच्या हाडीमाजी रुजते तनामनात, घरादारात, सगळीकडे, आणि मग त्यांचं वर्तन बदलतं असं मला वाटतं. आणि अगदी अगदी मला वाटतं की सविस्तरपणे तुम्ही सांगितलं आणि नेमकं असंच व्हायला हवं की तुमच्या हाडामासामध्ये ते सगळं उतरलं पाहिजे. पण हे होत असताना मला आठवत आहे की आम्ही 5वी-6वीत असताना पर्यावरण शिक्षण नावाचा एक सब्जेक्ट आला आणि 100 मार्काचा त्याच्यावरती पेपर दिला गेला आणि त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट वगैरे सांगितले गेले. पण पर्यावरण शिक्षण पुस्तकात तर आलं, 100 मार्क तर भेटले, पण ते जसं रुजायला हवं होतं तसं रुजलं नाही. आरे कॉलनीमध्ये जेव्हा वृक्षांची हो तोडफोड हो झाली हो. त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी जे 100 मार्काचे पेपर दिलेले आहेत तशी लोक त्या ठिकाणी नव्हती. तर त्याच्यामुळे जर बरोबर. आपल्याला ते लोकांमध्ये रुजवायचं असेल, 100 मार्काचा पेपर येईल सुद्धा. संवादात जसं हम्म. म्हणतायत तसं त्या पद्धतीनं पेपर येईल सुद्धा, त्याच्याबद्दलच्या गोष्टी घडतील सुद्धा. पण मुलांमध्ये त्याच गोष्टी जर रुजवायच्या असतील, तर आपण नेमकं करायचं काय? की फक्त पेपर प्रत्येकाला घेऊन आपण हा, थांबणार आहोत. फक्त पेपर घेऊन अजिबात नाही. आपण थांबणार आहोत, की त्यांना जसं तुम्ही माणुसकीची शाळा सांगताय, की माणुसकीच्या शाळांमध्ये पण त्यांना आपण दाखल करणार आहोत. नेमकं काय करणार आहोत? म्हणजे एक्झॅक्टली. अगदी मला त्या हा तुमच्या हा. लेटरला धरूनच विचारायचं आहे, की त्या लेटरमध्ये जसं अभ्यासक्रम सांगितलाय, तसंच हा. त्याच्यावरचं प्रॅक्टिकल सेशन कसं असणार आहे, त्याच्याबद्दलही तुम्ही सांगाल, मग मी संवादांना विचारेन. ओके ओके ओके. कसं आहे की असं होतं बघा, सध्या वी आर कन्व्हिन्सिंग टू द कन्व्हिन्स्ड की कुठेतरी विहारामध्ये किंवा या मंडळींमध्ये संविधानाची चर्चा केली जाते, किंवा आणखी कुठे अशी संविधान वगैरे असं काही दिसलं की लोक बाजूला ठेवतात. हे आपलं नाहीये, हे आपलं आहे. आपल्या जगण्याचं, जीवनमूल्याचं ते काय मुक्ती काव्य आहे, हे जोपर्यंत वाटत नाही आणि त्याचा जो मूलाधार आहे की प्रत्येक म्हणजे जसं प्रत्येक धड्यामध्ये एक धडा असतो, व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम दॅट लेसन, ते मूल्य नेमकं काय आहे यासाठी आपल्याला घरीदारी, चौकात चौकात, मनामनात ते आपल्या जगण्याचा तो एक मार्ग बनला पाहिजे असं मला वाटतं. संपत तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की तू जो प्रश्न विचारलास तो फार महत्वाचा आहे की पुस्तकात सगळं येतं पण ते डोक्यात जात नाही.
तर त्याचं कारण असं आहे की डोक्यात घेऊन जाणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये एक शिक्षक नावाचा मध्यस्थी माणूस आहे आणि त्या शिक्षकाचंच प्रशिक्षण किंवा ती मूल्यव्यवस्था त्याच्यामध्ये रुजल्यामुळे तो जे आपल्यामध्ये नाही ते दुसऱ्यामध्ये काय टाकणार ना. तर आमचं म्हणून मागणी आहे की शिक्षकांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे आणि खूप मेथड्स आहेत. म्हणजे आता खूप रिसर्च झालेला आहे की एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी जी मेथडॉलॉजी आहे त्या मेथडॉलॉजीवर खूप काम झालेलं आहे आता अलीकडे. तर जे प्रशिक्षण होईल ते अर्थपूर्ण प्रशिक्षण असलं पाहिजे ज्याच्यातून ते शिक्षक तयार होतील. आणि एकदा शिक्षक तयार झाला की मग विद्यार्थ्यांना त्याच्या म्हणजे काय फक्त परीक्षा घेणं आणि पेपर लिहिणं हा आमचा मुद्दा नाहीच आहे. आमचं म्हणणं आहे की परीक्षा केंद्रे ठेवूच नका. त्यासाठी जे काही करावं लागेल, जे काही मेथडॉलॉजी अवलंबावी लागेल ती शोधून काढावी लागेल. हे शिक्षण तज्ञांचं काम आहे, हे सरकारचं काम आहे आणि त्याला आम्ही मदत करू. आम्ही हे जे प्रयोग करतो आहोत माणुसकीच्या शाळांचे, ती माणुसकीच्या शाळेचं काय आहे की शाळाबाह्य प्रयोग आहे आमचा की बाबा माणूसच घडत नाही तर जर तो म्हणजे माणूस म्हणून जन्माला येतो आणि माणूस म्हणून मरत नाही, तो पशु म्हणून जगतो आणि पशु म्हणून मरतो, हे भयावह आहे ना. एकदाच जन्म आहे. म्हणून त्याला माणूस घडवणे आणि ती मूल्यव्यवस्था जी असेल त्याच्याकडे त्याचं जीवन आनंदी होणार आहे. आणि म्हणून आमचं काय म्हणणं आहे की परीक्षा केंद्रे नका करू. नुसते पोपट आम्हाला बनवायचे नाहीत. पोपट लय असतात. आम्हाला पोपट निर्माण करायचे नाहीत. आम्हाला ते आतमध्ये उतरलेले, जी मूल्यवस्था आतमध्ये उतरलेली ती माणसं घडवायची आहेत. आणि ते काम आपल्याला सामूहिकतेने करावं लागणार आहे. ते असं एकट्या कुणीतरी शहाणा माणूस उठला आणि त्यांनी काहीतरी केलं असं नाही होत. हे सामूहिक काम आहे, हे व्यवस्थेचं काम आहे, हे यंत्रणांचं काम आहे. त्या यंत्रणांनी चालवल्या पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे की जे ट्रेनिंग होत आहे शिक्षकांचं ते ट्रेनिंग योग्य प्रकारे होत आहे का, ट्रेनिंग झालेला शिक्षक योग्य प्रकारे शिकवतो आहे का, किंवा ते काही उपक्रम जे करायचे आहेत ते उपक्रम नीट होत आहेत का. आता आपल्याकडची शिक्षण व्यवस्था ही ढासळलेली आहे हे आम्हाला माहिती आहे. इथे काय राहिलेलं नाही हे पण आम्हाला माहिती आहे. आजकाल कॉलेजमध्ये मुलं जात नाहीत, कॉलेज ओस पडलेले आहेत, लेक्चरर भरती होते पण कोण तिकडे बघत नाही. ही परिस्थिती आहे. आता माध्यमं बदललेली आहेत ही मला माहिती आहे. ती बदललेली माध्यमं वापरून शिक्षकांनी उपक्रम नवे घेऊन उपक्रमशील शिक्षक निर्माण करण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. एका बाजूला उपक्रमशील विद्यार्थी आणि उपक्रमशील शिक्षक आणि त्याला जी काही गाईड करणारी जी यंत्रणा आहे म्हणजे जे अभ्यासक्रम निर्माण आहे. आता मी बालभारतीमध्ये होतो संपादक. तर आम्ही पुस्तकं लिहिताना खूप विचार केला. इतिहासाचं पुस्तक लिहिताना आम्ही एका मुद्द्यावर दिवस काम करत होतो. तर हे लोकांना म्हणजे मुलांना कळण्यासाठी, शिक्षकांना कळण्यासाठी ते कसं केलं पाहिजे, त्याचे उपक्रम काय आहेत, ते उपक्रम कसे दिले पाहिजेत, हे सगळं आम्ही खूप याच्यात काम केलेलं आहे. त्यामुळे हे करायचं म्हटलं ना तर हे होऊ शकतं. परंतु जर ती मूळ इच्छा नसेल सरकारची किंवा त्या यंत्रणांची, जर मुळातच ती इच्छा नसेल तर मात्र तुम्ही कितीही पाणी टाका, ते दगडावर पाणी टाकलं तर काय उपयोग होत नाही, अभिषेक होतो, बाकी पाणी वायाला जातं. तर ही यंत्रणा जी आहे ती चळवळीनं याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे की बाबा तुम्ही ते अभ्यासक्रम निर्मिती मंडळ आहे, काय चाललंय तिथं आम्हाला कळू द्या. त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. बालभारतीत काय अभ्यासक्रम आणि काय पाठ्यपुस्तकं निर्माण होत आहेत, शाळा काय नेमकं शिकवलं जात आहे, शिक्षण क्षेत्र काय करताय, याच्यासाठी आपल्या आमदार, खासदार आणि चळवळी यांनी मिळून त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. हे सहज होणारी गोष्ट नाहीये. आपला समाज खूप बॅकवर्ड आहे, सहज होणारी गोष्ट नाहीये आणि खूप पापड वेलावे लागते. आणि याच मुद्द्याला धरून जसं आपण शिक्षकांचं प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे असं सांगतो, तेव्हा कायदे मंडळात बसणाऱ्या आमदार खासदारांचं देखील प्रशिक्षण झालं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? मला तर खूप वाटतं. मला खूप वाटतं. कारण काय झालं की संविधान झालं आणि त्याची चर्चा जे आमदार खासदार निवडून गेले याच्यामध्ये संसदेमध्ये त्यांनी सुद्धा केली नाही, माध्यमातल्या लोकांनी केली नाही, मतदारांनी केली नाही, ज्यांची वकिली चालते त्या कायद्यावर त्यांनी सुद्धा केली नाही. तर हे फक्त विधिमंडळामध्ये बसलेले जे नेते आहेत त्यांच्या पुरतं मर्यादित नाही,
हे पूर्ण समाजाला शिक्षित करण्याचं काम जे आहे या बाबतीमध्ये एक मोठी मोहीम राबवावी लागेल आणि तीच निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत. अगदी अगदी. सर, शेरकर सर. जातीपातीच्या ज्या काही वोट बँक्स आहेत, तिकीट देण्यापासून सगळंच काही, तर आपल्याला भारतीय कधी बनता येईल यासाठी म्हणजे सर्व हा जो काही आता उपासनेचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं बहाल केलेलं आहे. असं नाही की हे फक्त नास्तिकांचं किंवा अवैदिकांचं किंवा विवेकशील लोकांचंच आहे. आपण सगळे माणूस आहोत इथून तिथून, आणि आपण इथून तिथून सारखे आहोत. कोणताही भेदभाव नाहीये. म्हणजे समताधिष्ठित समाज रचना आजही आपल्याकडे एवढं सगळं काही संपत्तीचं एकत्रीकरण एका विशिष्ट लोकांकडे असणं किंवा काही, तर हे कुठंतरी हे अजून हे पेपर आहे, हे ऑन ग्राउंड प्रत्यक्षात दिसत नाहीये. आणि म्हणून कुठेतरी ह्या साऱ्या गोष्टींचं शिक्षण देणं फार महत्वाचं आहे. जे त्या परंपरा, रीती, चालीरीती जे काही आपले राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव अल्लाउद्दीन शेख असं म्हणतात की भले घरी असेल माझ्या गीता, बायबल, कुराण, पण खरा धर्म आहे माझा संविधान, संविधान, संविधान. तर हे जे आपल्या अस्तित्वाचं जे विधान आहे, संविधान, आपण सारे एक आहोत, भारतीय आहोत, तरच आपल्याला काहीतरी प्रगतीच्या नव्या वाटा दिसणार आहेत. धन्यवाद. मला असं वाटतं की भारतीयत्वाच्या ज्या वाटा आहेत आणि तुम्ही जे सांगतायत की संविधान मध्ये जोपर्यंत अंतर्भाव होत नाही तोपर्यंत काही शक्यता दिसत नाही, असं आपला एकंदरीत चर्चेचा सूर निघाला. शेरकर सर आणि संवाददाता, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मला असं वाटतं की आपण असा आशावादी राहायला हरकत नाही की या सरकारचं डोकं ठिकाणावरती येईल आणि संविधानावरती जे काही आज सगळं त्यांचा राज्यकारभार वगैरे चालू आहे त्याचा अंतर्भाव शिक्षणामध्ये होईल, अशी आपली स्वतःची समजूत करून घ्यायला आता तरी हरकत नाही. धन्यवाद सर, मारुती सर आणि संवाददाता. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.